नमस्कार. एमके न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. ऑल इंडिया पोस्टल SC/ST वेलफेअर असोसिएशन अहिल्यानगर यांचे भव्य तिसरे द्विवार्षिक अधिवेशन संपन्न. नगर ऑल इंडिया पोस्टल SC/ST वेलफेअर असोसिएशन अहिल्यानगर यांचे भव्य तिसरे द्विवार्षिक अधिवेशन हॉटेल पंचवटी DSP चौक अहिल्यानगर येथे उत्साहात संपन्न झाले. यावेळी प्रमुख पाहुणे खासदार निलेश लंके व असोसिएशनचे सर्कल सेक्रेटरी जयराम जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे सिनियर पोस्टमास्तर व अहिल्यानगरचे माजी SSP सुरेश बनसोडे होते. कार्यक्रमास श्री अमृत कुमटकर सिनियर पोस्टमास्तर अहिल्यानगर व बाळासाहेब बनकर सहाय्यक अधीक्षक श्रीरामपूर डिव्हिजन व रिटायर SSP अहिल्यानगर YP साळवे व सेवानिवृत्त SSP सातारा RA धस व APMG BS पटारे साहेब मुंबई सर्कल ऑफिस विशेष उपस्थितीमध्ये होते. असोसिएशनचे महाराष्ट्र सर्कलचे अध्यक्ष तानाजी माने मुंबई रवींद्र तिरपुडे तसेच जनरल सेक्रेटरी वेस्ट झोन न्यू दिल्ली KR शीलवंत व राजू मोरे मेंबर न्यू दिल्ली, कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्रकाश कदम, अमोल साळवे बारामती, दिगंबर सोनवणे कराड, प्रवीण शिंदे सेक्रेटरी श्रीरामपूर, योगेश शेजवळ ऑर्ग सर्कल सेक्रेटरी प्रवीण खंडागळे श्रीरामपूर, प्रवीण जाधव रिजनल सेक्रेटरी मुंबई, अर्जुन भोसले अध्यक्ष मुंबई RMS डिव्हिजन, अनिल लोखंडे मुंबई, अमोल भूमकर मॅनेजर IPPB, मोहन शिरसाट कृषी अधिकारी यवतमाळ, आयुष्यमान दीपक पाटोळे बौद्धाचार्य व लक्ष्मण माघाडे बौद्धाचार्य सिने अभिनेता शुभम निर्मळ, श्रीमती कविता आढारी सर्कल खर्जिनदार, महाराष्ट्र राज्य व गोवा राज्य आढारी साहेब, पुणे सातपुते सर तसेच ॲडव्होकेट विद्या शिंदे, विजय शिंदे, राजेंद्र राहिंस GDS सोसायटीचे सेक्रेटरी राजेंद्र गवते उपस्थित होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक जिल्ह्यातून असोसिएशनचे सेक्रेटरी अध्यक्ष व सभासद उपस्थित होते. ऑल इंडिया पोस्टल SC/ST वेलफेअर असोसिएशन हे कर्मचाऱ्यांच्या कामकाजाविषयी अडीअडचणी व समस्या व कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध कर्मचाऱ्यांचे हितासाठी काम करणारी एकमेव संघटन असोसिएशन आहे. ST/SC वेलफेअर असोसिएशनमध्ये सर्व जाती धर्मांचे लोक कर्मचारी समाविष्ट असून असोसिएशन सर्व जाती धर्मांच्या कर्मचाऱ्यांची समस्या व होणाऱ्या अन्यायाविरुद्ध सतत लढत असते. प्रामुख्याने कर्मचाऱ्यांच्या अन्यायकारक बदल्या तसेच कर्मचाऱ्यांचे अनुकंप भरतीबाबत, कर्मचाऱ्यांचे प्रमोशनबाबत होणारे अन्याय व क्षम्य अपराधासाठी दिल्या जाणाऱ्या मोठ्या स्वरूपाची सजा, चार्ट तसेच शीट किंवा बडतर्फ करणे, प्रमोशन रोखणे, पगार रोखणे, महिला कर्मचाऱ्यांच्या कामकाजाविषयी व वरिष्ठांकडून मिळणाऱ्या अपमानास्पद वागणुकीबद्दल कर्मचाऱ्यांच्या अशा अनेक प्रकारच्या समस्या निवारण करण्याचे प्रयत्न असोसिएशन सतत करत असते. प्रतिनिधी महेश कांबळे. दुर्लक्षित लोकांसाठी आपण अनेक अडचणी आहेत, अनेक समस्या आहेत. त्या समस्याला कोण आपण काम करणारे आमचे जयराम जाधव साहेब असो किंवा सर्व टीम आहे मी सुद्धा या विभागाचा खासदार मला आश्वासित होतो की ज्या वेळेस आमच्या शिरीकडे काही कुठल्याही स्तरावर काही काम असेल त्यावेळेस हक्काने सांगत चला मी तुमच्या पुढे 2 पावलं असतील या ठिकाणी असे कुठले काम असतात हक्काने मी तुमच्यातच घडत या हेतून कुठल्याही अधिकाऱ्याने काम सांगत चला जे तुम्हाला त्या ठिकाणी मदत करण्याचं काम केलेलं आहे या ठिकाणी सांगतो. आणि अतिशय चांगला असा कार्यक्रम या ठिकाणी पार करत असताना मला येण्यासाठी उशीर झाला कार्यक्रमासाठी. आणि इतके कार्यक्रम आहे 100-125 लग्न आहे आता आम्हाला सगळं धरून चालावं लागत असतं आणि या कार्यक्रमाला अपेक्षित होतं तरी उशीर त्या ठिकाणी झाला. पुन्हा एकदा सर्वांची दीर्घ करतो आणि पुन्हा एकदा या कार्यक्रमाला सदिच्छा शुभेच्छा देतो.
तिसरे द्वैवार्षिक अधिवेशन आपले संपन्न होत आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय बनसोडे साहेब, प्रवर्तक सिनियर पोस्ट मास्टर संभाजीनगर. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आपले अहिल्यानगरचे सिनियर पोस्ट मास्टर आदरणीय कुमटकर साहेब घेऊ शकत नाही, पण ही मंडळी माझ्या 1 वाजेपर्यंत माझ्याबरोबर जागी होती. त्यानंतर ती 4 वाजेपर्यंत दिगंबर आणि टीमसाठी थांबली होती. म्हणजे ते झोपले कधी, ते उठले कधी, हा कार्यक्रम उशिरा झाला, कारण काही असतील, पण रात्रभर जागून एखादा कार्यक्रम सक्सेस करणं ही काही छोटी गोष्ट नाही आहे. त्यामुळे त्याचं श्रम लागतंय, ते झालंच पाहिजे. हे अधिवेशन घेत असताना त्याला काही इतिहासाची पानं पण आहेत. मी 24 डिसेंबर 2009ला पहिल्यांदा सर्कल सिटीत आलो आणि माझी पहिली विजिट होती ती आताच आहिल्यानगर त्यावेळेचं आमंत्रण. आणि त्यावेळेस SSP होते आदरणीय YP साहेब आपल्या समोर बसलेले. पहिली विजिट मला काही अनुभव नव्हता, कशाचं काही माहीत नव्हतं. माझ्याकडे सर्कल सिटी म्हणून पदभार दिला गेला आणि पहिली विजिट मी त्यावेळेची माझी रिजनल सेक्रेटरी तुमच्या आता आमच्या युनिटमध्ये काम करत आहे. त्याचा नामोल्लेख यासाठी करणार नाही की माणसं बदलत राहतात, तर त्यांचा स्वभाव असता आपण आपलं काम करता यायचं. म्हणजे एखादी संघटना तुम्हाला मोठं करते त्याची जाणीव आपण प्रत्येकाने ठेवायला हवी. आणि त्यावेळेस माझी विजिट झाल्यानंतर आज अहिल्यानगरपासून जी सुरुवात झाली ती आज जवळपास महाराष्ट्रामधल्या एक परभणी जर सोडलं आजच्या घडीला परभणी, तर महाराष्ट्रामध्ये पडायला आपल्याला माहिती महाराष्ट्रामध्ये आपण संपूर्ण पिंजून काढले आहे. गेले 3 महिने 2 ते 3 महिने मी ऑलरेडी घरी नाहीच आहे. सोशल मीडिया जे सगळे लोक आहेत त्या सगळ्यांना माहीत आहे, म्हणजे खूप सक्रिय असतात त्या सोशल मीडियावरती. त्यामुळं मागचे 2-3 महिने कंटिन्यू प्रत्येक शनिवार रविवार शनी सोमवार असं करत हा सगळा प्रवास करत आज तुमच्या अहिल्यानगरमध्ये उद्या मनमाड मालेगाव दिल्लीला निघतोय. कारण डेट खाली नव्हत्या. माझ्या आठवड्यात दिल्लीला जाणं, दिल्लीवरून डायरेक्ट विमानाने पुन्हा आल्यानंतर पंढरपूर. म्हणजे माझी अवस्था अशी मला कोणतं पण येत नव्हतं त्या थंडीमुळं. तर तुमच्या DPS साहेबांवर फोन केला, तुमच्या आवाजाला काय झाले बनसोडे साहेब, मी चालत नाही, मला काय देणे घेणे नाही. माझ्या पगारामध्ये माझं घर चालतं, माझ्या घरचा खूप कमी आहे. मी कधी कधी विरोधाने बोलतो की मी मटण खात नाही, दारू पित नाही. याचा तुम्ही मटण खाता म्हणून मी असं नाही, मी माझ्याबद्दल फक्त बोलतोय. म्हणजे माझ्या गरजा जर कमी असतील तर मला इथे काय मिळवायचं नाही, मला द्यायचं काय तुमच्यावर. मग होता असतं मला सॉर्टिंग असिस्टंट IP ESP SP रिटायर होतं. ESP तर किती झालं यासाठी झालं. पण मी माझं मोटिव्ह माझा मोटो मी तो नाही. मी ज्या समाजातून आलो, ज्या लोकांमधून आलो, त्या लोकांना मला काहीतरी द्यायची माझी जाणीव येईल. मी चळवळीचा कार्यक्रम आहे. मी तुम्हाला यासाठी सांगतोय की 1987 साली सर माझ्या गावी अण्णा यांनी सत्कार केला होता. तेव्हा मी त्या शाळेचा टॉपर विद्यार्थी होतो. जे माझं गाव आहे मी जिल्ह्यातलं. आणि तो टॉपर विद्यार्थी असल्यामुळे माझ्या सत्कारासाठी अण्णा त्यावेळेस अण्णा 87 गोष्ट बोलवल्यानंतर ते उदाहरण आज आठवते. आमच्या तानाजी माळे मगाशी बोलून गेला की भावी अजून कुठेतरी बोलतो ज्या भावी सेक्रेटरी जनरल. नमस्कार, मी अमृत कुमटकर, सिनियर पोस्ट मास्टर अहिल्यानगर हेड पोस्ट ऑफिस. आज आपलं 3रं SC ST आणि OBC असोसिएशनचं जे अधिवेशन होतं ते खूप दिमागदार सोहळ्यामध्ये आणि अतिशय आनंदाच्या कार्यक्रमामध्ये पार पडलेलं आहे. तर या अधिवेशनाच्या निमित्ताने भारतीय डाक विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांचं हित जोपासलं जाईल आणि सर्व त्यांची कामे योग्य प्रकारे मार्गी लागतील याच्यासाठी सर्व संघटनेचे पदाधिकारी व सर्व प्रशासन नक्कीच प्रयत्न करील आणि आपल्या डाक विभागाला नवीन नवीन उंचीवर घेऊन जाण्यासाठी नक्कीच प्रयत्न करील. धन्यवाद. मी पठारे BS APMG रिटायर्ड सर्कल ऑफिस. SC ST OBC अधिवेशनाला माझ्यातर्फे खूप शुभेच्छा. बोलवल्याबद्दल धन्यवाद.
अशीच तुमची प्रगती हो हीच सदिच्छा. मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगतो की त्याला सर्वांना बऱ्याच लोकांनी कॉल केलेला असेल. मी जवळून पाहतो की त्याच्यासोबत काम करताना मला खूप अभिमान वाटतो काम करण्याचा. तर मी त्यांच्या फॉलोअप करतो. थोडं का होईल ते 100-110% काम करते, आमच्या 10-20% काम होत नाही. आम्ही सुद्धा त्याच पद्धतीने काम करण्याचा विचार करतो. कारण आमचे साहेब ज्या पद्धतीने काम करते, कुठल्याही राज्यातून असो, कुठल्याही जिल्ह्यातून असो, कुठल्याही कोपऱ्यातून असो, जर समजा जाधव साहेबांना फोन केला तर साहेब कितीही वाजता फोनचं उत्तर दिल्याशिवाय राहत नाही. तुमचा जो काही तुमची समस्या आहे त्या समस्येचं निवारण केल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला जात विचारत नाही, तुम्ही कुठून आले, कोणी सांगितलं, काय सांगितलं, कुठल्या युनियनचे आहे, कुठल्या याचे आहे त्याची पाहत नाही. आणि ते काम पुनर्वास देण्याचं काम फक्त आणि फक्त जयराम जाधव साहेब करते. लक्षात घ्या. काम करण्याची त्याचं स्किल, अधिकारी वर्गासंग त्यांचा संबंध आज मी डायरेक्टरेट पर्यंत पाहतो त्याचे संबंध काय आहे. आणि म्हणूनच जाधव साहेबांना आज इंडियामध्ये डायरेक्टरचा संबंध होतो सर्व. आणि म्हणूनच तुम्हाला सांगतो मी का आता मी एक लेटर तुम्हाला काम सांगतो की मला आदरणीय माने साहेबांनी फोन केला होता. तर साहेब एक आपल्या माझ्यासोबतच काम करणारा आपला हे आहे, आपला पदाधिकारी म्हणजे सोबत राहणारा व्यक्ती आहे. तो काय असेल ते सदस्य असेल किंवा काय असेल मला माहिती. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. सुटेचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार. ला 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 ला. विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.